नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज उपवासाचा दुसरा दिवस आहे आणि आज देवीचा कलर लाल आहे। तर माझ्यापेक्षा आधी सई परीच म्हणतात की आई दररोज एक साडी घालत जा, तर छान वाटते। तर पाऊस रात्रंदिवस पाऊस चालू आहे, नुसतं ठिपका लागले, इकडचं काहीतरी निघ तिकडचं काहीतरी निघ, एकसारखा पाऊस। आता मला कळते की कोकणातील लोक स्लॅबचे घर का बांधत नाहीत आणि कौलारीचे का बांधतात। एकसारखं पाऊस आणि नुसता शेवाळ, आणि रात्री पण खूप उशीर झाला सोलापूरकरांना जायला। आणि आता सध्या पण इतका पाऊस पडतोय ना, तर आमच्या इथे ना आता पूल बांधले म्हणून मळ्याला जायचं रस्त्याचं काय नाही, दूध थोडे असा आपला ओढा, म्हणजे छोटी नदीच आहे आणि मोठी नदी पण आहे आपल्या मळ्याजवळ। तर खेळत खेळत ना एक मुलगी तिच्या आई कपडे धुवायला गेली होती वाटते दसऱ्याचे, बघा खूप वाईट वाटलं ऐकल्यानंतर। पाण्याजवळ आता आई गेली म्हटल्यानंतर पोरं खेळतात बघा, आणि मुलगी गेली वाहून। तर तिला दिवसभर ना पोलीस लोक, अक्षरशः ना तहसीलदार सकट लोक आलेले होते शोधायला। तर दिवसभर ते काय ती सापडत नव्हती, कारण की एकसारखं ना थोडी वडा वाहतोय, आणि किती 6 वर्षाची तर मुलगी आहे, आणि ती म्हणजे स्पीड आहे ना पाण्याला, त्यामुळे ती अजिबात सापडतच नव्हती। तर शेवटी सापडली रात्री, पण ती मुलगी दगावली, खूप वाईट झालं। म्हणजे पाऊस चांगला पण आहे आणि वाईट पण आहे। लोक चांगल्या भावनेने देवीचं घट बसायचं म्हणून दसऱ्याच्या कामासाठी मोठी कपडे वगैरे, आता वड्याला आपण म्हणतोच की नदीवरती कपडे चांगले निघतात, एकसारखं खळखळ निघतं, पण सगळं बरोबर आहे। पण ती मुलगी दगावली, एक भीतीचं वातावरण झालं। गेल्या वर्षी हे गेलेला दत्तक मुलगी होती, अरा म्हणून दुसऱ्यांची मुलं कधीच सांभाळायला घ्यायची नाही। खूप भीती वाटते लोकांची, त्यांची मुलं त्यांच्या पदरात टाकावी बघा। होय, ज्याची परिस्थिती जशी असे ना तसं आपल्या मुलांना सांभाळायचं। न का खायला प्यायला नसेल, आपल्या घासातलं घास लेकरांना द्यावं, पण आपली परिस्थिती नाही मग दुसऱ्यांजवळ आपली मुलं सांभाळायला खरंच कधी द्यायचं नाही, हे एक सीख मिळालं। परी म्हणते ती दत्तक घेतलेली मुलगी होती, होय दत्तक घेतलेली होती, तिला सांभाळायला घेतली होती, आणि ती मुलगी गेली बघा। काय आहे का, काल करमत नव्हतं काय नाही, आज पण काही कर्म ना काय नाही, असं छोटं बाळच असं वारलं अचानक, 6 वर्षाचे। कस तरीच वाटतंय। म्हणलं आता चला, तर समय तर आपली असतेच, आणि त्यात तेल वगैरे ओतायचं आहे। आणि रात्री उठून पण बघितलं होतं अखंड तेवत होती, होय अखंड ठेवायचं असतंय आपल्या समयला। म्हटलं आता हे बघा गेलेलं गेलं बाळ, आणि वाईट तर वाटायला त्यांच्या आई वडिलाला, आजीला, ज्याचे खरे आई वडील त्यांना किती वाईट वाटत असेल। खूप म्हणजे हृदयद्रावक अशी घटना आहे आमच्या गावातली। काल गेल्या वर्षी पण एक माणूस तो अंग मस्तीनं गेला होता, दारू पेला होता, नको नको म्हणत, त्याला काय वाटलं त्याचा घरचा रस्ताच आहे म्हणून पाण्यातनं गेला आणि तो वाहून गेला। त्याला तब्बल 8-10 दिवस लागले सापडायला, फुगून वर आला। पण ह्या मुलीचं कसं थोडंसं वाईट वाटलं, छोटी होती ना, तर तिला खरंच खूप मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि ह्याच्या पुढे बघा, व नदी ओढा नालाय म्हणून धुवायला जरी गेलं तर सगळ्या आईने, प्रत्येक आईने लहान मुलांना जरी नेलंच तरी लक्ष द्या, आणि शक्यतो नेऊच नका, असं एक माझा अट्टास असतो। परी परवा म्हणत होती या बाबा पाणी दाखवा, पण तिला पुलावरनं दाखवलं, खाली काय असं तिला नेलेलं नव्हतं। तर खरंच योग्य ती काळजी घ्यावी लागते। मूल होण्यासाठी लोक किती तडपडतायत, म्हणजे आता जन्माला येऊन लवकर एवढं जाणं म्हणजे तिचं नशीबच म्हणायचं, तिचं नशीबच तेवढं होतं म्हणायचं, ठीक आहे। आणि बाहेर पाऊस चालू आहे, बागेत फुलं इथं जे गुलाबाचे, पावसामुळे भरपूर फुलं लागलेत। म्हटलं आता घटासाठी आता फुलं कट करूया, पडलं म्हणलं चल आपण फुलं काढूया, मग दिवाबत्ती आणखी एकदा करून घटाला पाणी, मग स्वयंपाकाला लागावं। काल भरपूर आईनं वरीचं पीठ आणलेलंय, ती मला आधी सांगितली होती आशू तू काहीच करू नको तयारी, मी सगळं आणते। त्या दिवशी तर पहिल्या दिवशी येते माझी आई, भाकरी आम्ही त्याला दशमी म्हणतो, आणि भेंडीची भाजी, आणि तिखट मी घरी जळून दिले मामीनं। आणि तिखट आहे का मी उपवासाचं बनवूनच घेतलंय, आपलं जेव्हा मसाला बनवलं होतं ना त्यावेळेस त्याच्यामध्ये काही नाही, फक्त मिरचीची भुकटी, मीठ एवढंच आहे, धन जिरं काहीच नाहीये, ते मी वापरणार आहे उपवासाला, भेंडीची भाजी करणार आहे। तर चला बागेतलं फुलं कट करून घेऊ। आणि सरळ परी पावसामुळे छोटे छोटेच पेरू ना पिकायला लागलेत। परी हे नंतर ना हे बाबांकडनं कट करून घे ग, त्या केळीच्या बुंद्यात आहे काय, हो पण परी या पाय घसरेल बघ। तर मिरचीचे झाडं आम्ही ना असं चिटकावलेली होती, आली आली गेली गेली, पावसाने चिटकली गेलेली, पेरूला पेरू लय येत। पाय लकी तू लय आगाव आहेस बघ, परी पाय घसरेल,
परीचा झोक्याचा अवतार बघा, लकीनं सगळं फाडलाय झोका. हे परी तू का फुलं काढणार आहे काय? आगावपणा करतोय. इकडं पण लय खाल्लाय काल तो. आज त्याच्या वाटणीचं कणिक लय मळले, आता त्याला रोटच करायचे. इकडचे पण मिरचीचं झाड आले आले गेले गेले आईने चिटकलं होतं. चिटक भरपूर 50 भर रोप असतील ह्याचा. भरपूर आहेत की, तेवढंच कामापुरतं 4 काढते. तुला घे तरी गवत काढले पण बरं झालं बघ. हा तुला मारे बघ मध्ये मध्ये केला असतात तिथे खाली अंगावर उडी मारायलाय. परी म्हणते लकी तुला बास का ग, तुला कुठलं काढू परी ग? हे काढू का? घे काढ किती 2 काढ की, काढ दोन्ही पण. ते हो हे पण काढ, हे पण छान आहे. हे कळ्या येते उद्या काढू. हा बर हा सोड. अंगी झाले चला. आता 1 2 3 4 5 6 लय लागते उद्या ना. चल काल परवा किती लागलेले. काल तर भरपूर होते. मी तर रोज शाळेला जाताना नेते किती 10-12 नेते आहे ना. आणि पारिजातकाचे फुलं तर अजिबात ना आता जमा करता येत. पाऊस आहे. हंतरून पडले दोन्ही झाडाखाली. हंतरून इकडे पण हंतरून आहे, त्या बाजूला पण हंतरून आहे. अजिबात घेता येत नाही. असं काय हरकत नाही, दाराची शोभा वाढवते. सगळीकडे फुलंच आहे. दाराची शोभा वाढवते आपली पारिजातकाची. बाबा आले ते तरवडाची आमच्याकडं मान आहे ना फुलांचं, तेच राहिलंय. आता इथं आणूया की पाऊस कमी होऊ द्या, पोरगी भिजल. आणि गुलाबाची फुलं ना छान असे चढवले मस्त. काल सईनं नारळाला आपलं ओठ केले, तर या ओठाचं सेप दिलं देवीला. आणलीच पावसात, थोडीच आणली पण आणली. तर हे असं दोऱ्यानं गुंपून असं हार करतात. हा आहे ना. आंघोळ करा, आंघोळ. पारुशे पळतीये, आंघोळ करा. आता करून दिला. भाजी करायची, पसारा एवढा काय नाही. परत बोलू पावसाळा रात्री बायका राहिल्या तर ती साडी काढा की ताईंची. हे बिल जाईल आत्याला. तर पावसामुळं यांना म्हणलं आता तुम्हीच जाऊन या हळदी कुंकू द्यायला. तर माझी आणि ताईंची साडी सेम टू सेम आहे. माझी साडी उकलून दाखवेन मी, दोघींचं सेम आहे. ह्यात कपडे तर काढा की भाऊंचे. कलर असा आहे माझा. हा सेम घेतलंय का. टोपी काढा की. टोपी पिशवीत आहे का बघा. तर आज द्यायचंय हळदी कुंकू. लिंबाचं लोणचं आहे उपवासाचं, बंबून आणलंय. ती साडी हे सगळं आता एका पिशवीत टाका. आणि हा पानं तेवढं घ्या. सुपारी हे टाकले. हा हा केळ 1 डझन आणि 5 रुपयाचे पानं. तिथं बायका 5 येते, त्या लय नसते त्या बायका तिथं. हा हा सगळं पॅकिंगच आहे का आता. ते तळायचं शाबू. नाही सुपारी घेतलं घ्या, सुपारी टाकले. हा घाला त्यात. आता 1 डझन केळी आणि 5 रुपयाची पानं. संपलं, फिनिश. ते बायका नाही का 5 ह्याच्यावर महाग आहे ते. तुकडा घातले, तुकडा आणि अखंड सुपारी अखंड घालते. तुकडा घातलाय, तुकडा सुपारी ती तुकडा घातलाय म्हणते. घातलाय तळ तयार केला. म्हणजे ती पानावर बायकांना द्यायला. कुठं बायका येते नाही, त्या बायका तिथे जास्त. सगळं ते तुम्हाला आणले, तुमचा उपास आहे ना, म्हणून ते खारे शेंगदाणा उपास राहायला बायकोचं ते पाकडून ठेवायला पाहिजे. लय घेते बाई. ना 11:15 वाजलेत आणि इथं म्हणजे चुलत सासूबाईंच्या घरी ना त्यांच्या लेकीनं हळदी कुंकवाचं आणलंय आपलं दसऱ्याचं नवरात्रीचं फराळाचं. तर एक बाया आले सगळे. तर सगळे जमा झाले की मग हळदी कुंकू करायचं. पावसाचं पण इतकं संकट आहे ना वरती. पाऊस पडेल काय शक्यता सांगता येत नाही. तर सगळे गप्पा गोष्टी मजा मस्ती हळदी कुंकवाच्या नादानं चाललेलं असते.
काल मी सेम अशीच साडी बघितल्या गणपतीमध्ये. छान आहे. फराळीचं आहो सगळीकडे चिक्कल लय आहे. घसरगुंडी झाल्या सगळीकडे. नाही आत्या किती बी गाडा कमीच आहे आता पावसाचं. छान आहे. आणि उद्या येते आम्हाला पडल्यावर जोडीनं बसायचं असते आता ह्या वयात. तरुणपणात खुर्चीवर बसायचं. दिलं की आज त्यांना हळदी कुंकू. आज पण त्यांना टोपी असेल की आहेराची टोपी घाला. तांदूळ नकोच आत्या आज. अख्खी सुपारी द्या अख्खी. अण्णा नाव घ्या. अण्णा सविता. तसं नको आहे. सविता गाणं आहे तसं नको. दुसरं घ्या उकानातलं. अण्णा घ्या की घ्या. हा शिकवा. नदीच्या काठी साखरेची वाटी सविताला केलं संसारासाठी. रोज आल्या नदीच्या काठी चांदीची वाटी समाजानं केलं सविताला संसारासाठी. कुणाच्या दारात जाईल त्याचं नाव घेते सगळं असत म्हणते. जाताना पण सावकाश सावकाश. आत्या काय तर एका ठिकाणी ना फराळीचं झालं. परत दुसऱ्या ठिकाणी लगातार ना 3 वाजता फराळीचं आणलं होतं. तर माझ्या चुलत जाऊबाई आहेत त्यांची पण आई परत त्यांची मावशी असे 2 हळदी कुंकवाचं एका दिवशी त्यांचे आलेलं होतं. तर सेम पद्धत फळं वगैरे आणि चहा घेऊन तर इतका कंठाळा आला होता. आणि उपवास म्हटलं की चहा तर नेमकं ठेवतात. तर अशी आमच्याकडं बरीच पद्धत असते. आता असं आमच्याकडनं 9 दिवस चालणार आहे. आणि रीतीभाती तर भरपूर आहेत. आणि रीतीभाती असेल तरच खरं बरं वाटते. बरेच त्यांचे कमेंट आले होते की ते आमच्याकडं नाही, आमच्याकडं पहिल्यांदाच आणतात. पण ठीक आहे, ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे. आणि ह्या 9 दिवसामध्ये ना कसं उपवास आपला घडतो, कसा वेळ जातो हे सुद्धा अजिबात कळत नाही. नाव घेती एकदम मस्त नाव घेती नयन भास्कर सुरेशची बहीण. नाव घेती लाडी राजाराम नानाची वाडी. नाव घेती पाहुणी शिवाजी नेवडी. असे तिरंगी नेवड्याला असे चक्राची नाव घेती केदाराची सोन. आहे तुम्ही घ्या.
तुम्ही घ्यायला लावलाय की घ्या घ्या. चल अरे नुसता अगो आपण चल. पासून ना तिसरं हळदी कुंकू आहे आणि जाईल तिकडे नक्की मागं लागतोय. नुसतं दमायला आलंय आज बघा. आज आले शालनताईच्या घरी आता हळदी कुंकवायला. तिकडच्या सगळ्या बायका आता इकडे यायला लागलेत. मी आले पुढं, हे लकी लागलंय मागं. ह्या लकीला घालवते शालनताई. मग काय तर शालनताईच्या पण देखीनं आणलंय हळदी कुंकू. आया आमचं काल खजूर ठेवायचं राहिलं की आहो. राहू दे आहो नाही खजूर आहे की. अय नुसतं गडबड बाई ह्यांचं बघून लक्षात आलं शालनताईचं पण. हा आई बघ बाई खजूर आणले की. कोण आई आणली होती आमची सगळ्यात साडी चांगली. अहो रात्र पाऊस पडायला लागला ओ बायका. आता कोण यायचं म्हणलं. आता पावसातच झालं सगळं कार्यक्रम म्हणलं. आता राहू दे नाही तर मी सगळ्यांना बोलवते. हा बाई तयार ब्लाऊज शिवून आलाय की बघा. बस मध्ये पाठवून दिला असेल त्यांना ना. नाही कुरिअरनं पाठवले लेकिन. होय छान आहे बघा सूत अशा मस्त आहे नाही. सगळं रेडीमेड करून दिलंय मम्माला. चांगलं आहे. हा छान आहे. लग्न आहे चांगल्या साडी नेसायला सगळं तयार करून दिले बघा आईला. पिको फॉल ब्लाऊज नाही. चला सकाळ त्यांना तिसरा हळदी कुंकू येत आहे. चला गावात आले. आईंना पण घेऊन जायचंय आणि आईंचं पण हे बघा घटस्थापना. तनूचं घट आहे तनूचं. हा आणि हळदी कुंकू लावून नको हात लावून नको बाई. हळदी कुंकू लावून आम्ही जातोय त्या अंबाबाईच्या मंदिरला. आणि पावसामुळे ना इतकं परिणाम झालाय. देवीला सुद्धा कोणी जास्त बायका आलेल्या नव्हत्या. आणि गेल्या वर्षी मी कलर दिलं नव्हतं. छोटंसंच मंदिर आहे पण कीर्ती महान आहे. आमच्या बायकांना आम्ही स्थापन केलेलं हे मंदिर आहे. आणि आजचा लाल कलर आज मला इतकं आनंद झाला. का झालं ते सांगते. देवीच्या अंगावर जी साडी होती ना, मी गेल्या वर्षी देवीला आहेर म्हणून ही साडी केली होती आणि नेमकं आज मी देवीला जायला हीच साडी देवीनं नेसवली होती. सगळ्यांनी इतकं आनंद वाटला आणि गेल्या गेल्या आरतीचा मान पण दिला. एकदम मनाला शांत आणि एकदम भारी सुद्धा वाटलं. तर हे बघा किती सुंदर आपली देवी छान अशी दिसते. असं वाटतंय की नाही खरे खरे हुबेहूब अशी मूर्ती जिवंत आपल्याकडे जणू पाहतेच की काय असं वाटत होतं. चालू करते. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची देवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटसेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जगला मुगड शोभतो बरा पुढे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर जय देव जय देव. कर्पूर भवानी शाळा अर्धांगी पार्वती शंकर शोभे. जय